नमस्कार मित्रांनो, जे लोक प्रेरणेची वाट पाहतात ते फक्त सुरुवात करतात, पण जे लोक शिस्तीवर काम करतात तेच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात. प्रेरणा नाही तर शिस्त महत्वाची असते. आजचा हा व्हिडिओ कुंभ राशीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. मित्रांनो, वर्ष 2026 चे अर्धे वर्ष संपले आहे, पण अजून अर्धे वर्ष बाकी आहे. हे उर्वरित 6 महिने तुमच्यासाठी विशेष का आहेत? कारण 2026 चे हे शेवटचे 6 महिने म्हणजे जुलै 2026 ते डिसेंबर 2026 हा काळ तुमच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवू शकतो. या काळात तुमची 7.5 संपण्याच्या मार्गावर असेल. त्याचबरोबर शनी ग्रह वक्री होतील, गुरु उच्च राशीत राहतील, तसेच राहू, केतू, सूर्य आणि मंगळ यांचेही महत्त्वाचे परिणाम तुमच्या जीवनावर दिसून येतील. या 6 महिन्यात तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची अचूक उत्तरे मिळणार आहेत. काय घडणार आहे, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल आणि कोणत्या संधी तुमची वाट पाहत आहेत, याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा असू शकतो, पण त्याची काळजी करू नका, कारण येथे मिळणारी माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आता कुंभ राशीबद्दल बोलूया. जुलै 2026 च्या सुरुवातीला राहू तुमच्या राशीत म्हणजेच प्रथम भावात विराजमान असतील. केतू सप्तम भावात असतील. शनी दुसऱ्या भावात, मंगळ चौथ्या भावात, सूर्य 5व्या भावात, तर गुरु, शुक्र आणि बुध 6व्या भावात असतील. ही तुमची वैयक्तिक कुंडली नसून हा सार्वत्रिक गोचराचा नकाशा आहे. म्हणजेच ग्रह सध्या आकाशात कोणत्या स्थानावर आहेत आणि त्यांचा सर्वसाधारणपणे कुंभ राशीच्या व्यक्तींवर काय परिणाम होऊ शकतो याचे हे विश्लेषण आहे. आता प्रथम राहूबद्दल बोलूया. राहू तुमच्या प्रथम भावात 6 डिसेंबरपर्यंत राहतील. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या मनात अस्थिरता, संभ्रम किंवा अपूर्णतेची भावना निर्माण झाली असेल. कोणतीही गोष्ट मिळाली तरी पूर्ण समाधान मिळत नाही असे वाटत असेल. उदाहरणार्थ, एखादी वस्तू मिळाली, एखादे नाते जुळले किंवा एखादी इच्छा पूर्ण झाली तरी मनात असे वाटते की यापेक्षा अजून चांगले होऊ शकले असते. राहू प्रथम भावात असताना अशी भावना अनेकदा निर्माण होते. माणसाच्या अपेक्षा वाढतात. शिक्षण, करिअर, नोकरी किंवा वैयक्तिक आयुष्य, प्रत्येक क्षेत्रात अधिक चांगले काहीतरी मिळावे अशी इच्छा मनात राहते. मात्र राहूचा एक सकारात्मक परिणामही असतो. तो व्यक्तीला मोठे विचार करण्याची प्रेरणा देतो. नवीन तंत्रज्ञान, संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, AI यांसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्ये रस वाढवतो. मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची वृत्ती निर्माण करतो. तथापि, राहूच्या प्रभावामुळे प्रेमसंबंध किंवा वैयक्तिक नात्यांमध्ये काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे संवाद साधताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. केतू सप्तम भावात असल्यामुळे विवाहित व्यक्तींनी वैवाहिक जीवनात विशेष लक्ष द्यावे. जोडीदाराच्या प्रत्येक गोष्टीत उणेदुणे काढण्याचे टाळा. संयम आणि समजूतदारपणा राखणे गरजेचे आहे. आता शनीबद्दल बोलूया. शनी तुमच्या दुसऱ्या भावात आहेत आणि 27 जुलैपासून वक्री होऊन डिसेंबरपर्यंत त्याच स्थितीत राहतील. यामुळे कुटुंब, आर्थिक बाबी आणि बोलण्याची शैली या क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे बदल दिसू शकतात. गेल्या काही काळात कुटुंबामध्ये संवादाच्या समस्या निर्माण झाल्या असतील किंवा तुमच्या बोलण्यामुळे काही गैरसमज झाले असतील, तर आता त्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. तसेच जर काही चुकीच्या सवयी जसे की धूम्रपान, मद्यपान किंवा इतर व्यसनांकडे कल वाढला असेल तर त्यावर नियंत्रण मिळवण्याची संधी या काळात मिळेल. शनी दुसऱ्या भावात असल्यामुळे कुटुंबाशी संबंधित काही नवीन योजना आखल्या जाऊ शकतात. कुटुंबासोबत प्रवास किंवा आनंदाचे क्षण अनुभवण्याची शक्यता आहे. याशिवाय गुरु ग्रहाची शुभ दृष्टी दुसऱ्या भावावर पडत असल्यामुळे घरातील वातावरण अधिक सकारात्मक आणि सौहार्दपूर्ण होण्याचे संकेत दिसत आहेत. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम, सहकार्य आणि परस्पर समजूत वाढू शकते. यासोबतच कुटुंब नियोजनासाठीही
हा काळ अनुकूल दिसत आहे, कारण जेव्हा गुरु उच्च राशीतून दुसऱ्या भावावर शुभ दृष्टी टाकतो तेव्हा कुटुंबवृद्धी किंवा कुटुंब नियोजनाचे योग निर्माण होतात. त्यामुळे हा काळ सकारात्मक मानला जाऊ शकतो. आता गुरु ग्रहाबद्दल बोलूया. गुरु सध्या तुमच्या 6व्या भावात आहेत. सर्वप्रथम या पुढील 6 महिन्यांतील तुमच्या आरोग्याविषयी जाणून घेऊया. शनी दुसऱ्या भावात आहेत. शुक्र, मंगळ आणि सूर्य यांचेही वेळोवेळी होणारे गोचर तुमच्या आरोग्यावर परिणाम करतील. आरोग्याच्या दृष्टीने काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. 3 ऑगस्ट 2026 ते 19 सप्टेंबर 2026 या काळात मंगळ पंच भावात प्रवेश करतील. या काळात आहारविहाराची विशेष काळजी घ्या. डोकेदुखी, मायग्रेन किंवा मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय जून 2027 पर्यंत शनी दुसऱ्या भावात असल्यामुळे घसा, सायनस, सर्दी खोकला, घसा बसणे किंवा स्नायूंमध्ये गोळे येणे अशा तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नका. विशेषतः 19 सप्टेंबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत खांदेदुखी, पाठदुखी, सांधेदुखी किंवा स्नायूंमध्ये ताण जाणवू शकतो. जिम, योगा किंवा व्यायाम करणाऱ्यांनी या काळात अतिरिक्त सावधगिरी बाळगावी. पुढील 6 महिन्यात प्रवास करताना विशेष काळजी घ्या. थंड वातावरणातून गरम ठिकाणी किंवा गरम ठिकाणाहून थंड ठिकाणी वारंवार जाणे टाळावे. अन्यथा सर्दी, घशाचे विकार आणि डोकेदुखी वाढू शकते. राहू प्रथम भावात असल्यामुळे फिरण्याची, नवीन गोष्टी अनुभवण्याची आणि सतत काहीतरी करण्याची इच्छा वाढेल. मात्र या उत्साहात आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. दातांशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात. मार्च 2025 पासून शनी दुसऱ्या भावात असल्यामुळे काही जणांना दात किंवा घशाच्या तक्रारी जाणवल्या असतील. पुढेही अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वेळेवर उपचार आणि काळजी घेणे आवश्यक आहे. पचनसंस्था, बद्धकोष्ठता किंवा अपचन यांसारख्या समस्यांकडेही लक्ष द्या. विशेषतः 3 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर हा काळ आरोग्याच्या दृष्टीने अधिक जागरूक राहण्याचा आहे. त्या व्यतिरिक्त मोठ्या अडचणी दिसत नाहीत. आता शिक्षणाविषयी बोलूया. शिक्षणाच्या बाबतीत हा काळ चांगला दिसत आहे. अभ्यासात कोणतीही मोठी अडचण दिसत नाही. उलट, जर तुम्ही एखादे मोठे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत असाल तर 3 सप्टेंबर नंतरचा काळ विशेष लाभदायक ठरेल. 3 सप्टेंबरला शुक्र तुळ राशीत प्रवेश करतील आणि 7 सप्टेंबरला बुध कन्या राशीत प्रवेश करतील. या गोचरांमुळे तुमची एकाग्रता वाढेल. इतर लोक तुम्हाला निरुत्साहित करण्याचा किंवा गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या ध्येयाकडे ठामपणे वाटचाल कराल. जर या काळात परीक्षा, स्पर्धा किंवा शिक्षणाशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर त्यात यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. करिअरच्या दृष्टीने पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. तुम्ही केवळ कठोर परिश्रम करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करण्यावर अधिक भर देत आहात. काम करण्याच्या पद्धतीत बदल करण्याची किंवा अधिक प्रभावी मार्ग शोधण्याची तुमची इच्छा असेल. 6व्या भावातील गुरु 10व्या, 12व्या आणि दुसऱ्या भावावर शुभ दृष्टी टाकत आहेत. गुरु हे तुमच्या धनभाव आणि लाभभावाचे स्वामी असल्यामुळे नोव्हेंबरपूर्वी आर्थिक लाभ, बढती किंवा एखादे प्रलंबित काम पूर्ण होण्याची शक्यता दिसते. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. मालमत्ता विक्री, घरातील बदल, नूतनीकरण किंवा आर्थिक व्यवहार यशस्वी होण्याची शक्यता आहे. करिअरच्या दृष्टीने विशेषतः 3 ऑगस्ट नंतरचा काळ अनुकूल राहील. त्याहून अधिक चांगला काळ 1 नोव्हेंबरनंतर सुरू होईल. यावेळी गुरु आणि मंगळ यांचे प्रभाव करिअरमध्ये प्रगती, नवीन संधी आणि आर्थिक वाढ यांना चालना देतील. 1 नोव्हेंबरनंतर व्यवसाय सुरू करण्याचा किंवा एखादा नवीन उपक्रम हाती घेण्याचा विचार करू शकता. मोठी योजना आखण्यासाठीही हा काळ उपयुक्त ठरू शकतो. तथापि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. राहू प्रथम भावात असल्यामुळे घाईगडबडीत निर्णय घेण्याची प्रवृत्ती वाढू शकते. प्रत्येक गोष्ट लवकर व्हावी
अशी मनाची घाई असू शकते. मात्र हीच घाई कधी कधी अडचणी निर्माण करू शकते. म्हणूनच नातेसंबंध, करिअर, व्यवसाय किंवा आर्थिक व्यवहार यामध्ये संयम बाळगा. विचारपूर्वक निर्णय घ्या आणि कोणतेही पाऊल उचलताना पूर्ण माहिती मिळवा. उपाय म्हणून राशीस्वामी शनीची उपासना लाभदायक ठरेल. दररोज 108 वेळा शनी बीज मंत्राचा जप करा. ओम प्रा शनैश्चराय नमः. तसेच दररोज हनुमान चालीसा पठण करा आणि उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या. यासोबतच विष्णू सहस्रनाम नियमित ऐकणे किंवा पठण करणे देखील अत्यंत शुभ फलदायी ठरेल. मित्रांनो, कुंभ राशीसाठी जुलै ते डिसेंबर 2026 हा काळ साधासुधा नाही. 7.5च्या समाप्तीची चाहूल, करिअरमध्ये मोठ्या संधी, आर्थिक लाभाचे संकेत आणि आयुष्याला नवी दिशा देणारे ग्रहयोग तुमची वाट पाहत आहेत. पण लक्षात ठेवा, नशीब साथ देईलच, मात्र यश मिळवण्यासाठी शिस्त, संयम आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय तितकेच महत्त्वाचे असतील. जर तुम्ही आतापर्यंत संघर्ष केला असेल तर आता त्या संघर्षाचे फळ मिळण्याची वेळ जवळ आली आहे. एक मोठी संधी, एक आनंदाची बातमी किंवा तुमच्या आयुष्यातील एखादा महत्त्वाचा बदल पुढील काही महिन्यात तुमच्या दारात येऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव अवश्य लिहा. तुमच्या राशीचे असेच अचूक आणि सविस्तर भविष्य जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढचे 6 महिने तुमचे नशीब बदलू शकतात आणि कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी आनंदाची बातमी अजून यायची बाकी आहे. धन्यवाद. ओम श्री स्वामी समर्थ.